राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेतकऱ्यांच्या पिकांना हमी, यंदा मिळणार जास्त भाव. खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज. अनेक पिकांची MSP वाढवली, स्वस्तातील कर्जही मिळणार. नाचणी, कापूस, तिळाला सर्वाधिक हमी भाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगाम 2025-26 मधील 14 पिकांचे हमी भाव जाहीर करण्यात आले. त्यात सरकारने सर्व पिकांना उत्पादन खर्च अधिक 50% हमी भाव दिल्याचा दावा केला आहे. यानुसार नाचणी, कापूस, तीळ आणि कारल्याच्या हमी भावात सर्वाधिक, तर भात आणि मुगाच्या हमी भावात कमी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी विविध 14 पिकांचे हमीभाव जाहीर केले. कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणार. 6 महिन्यात 55 धोरणात्मक निर्णय. कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती. कृषी क्षेत्रातील योजनांना प्रोत्साहन. पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको, सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन. मान्सूनची गती मंदावणार. पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. अलर्ट मोडवरती राहण्याचीही सूचना. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवरती राहण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात. आतापर्यंत 193.4 मिलीमीटर पावसाची नोंद. धाराशिव दुसऱ्या क्रमांकावर. खरीप पेरण्या लांबणीवर. पावसामुळे शेतशिवारात चिखल. राज्यात मे महिन्यातच सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पावसाची नोंद झाली. परिणामी शेतशिवारात सर्वत्र चिखल असल्याने खरीप हंगामापूर्व मशागतीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मशागत न करता वापसा आल्यानंतरच पेरणी करावी लागणार आहे. परंतु यापुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सरीवर सर, विक्रमात भर. मे महिन्यातच फुगले अतिवृष्टीचे आकडे. विदर्भात मान्सून दाखल. मराठवाड्यातील 680 गावांना तडाखा. शेतशिवाराचे तलाव झाल्याने उन्हाळी पिकांचा चिखल. पूर परिस्थितीने सतर्कतेचा इशारा. जालन्यात 17 मंडळात अतिवृष्टी.